डहाणू आगारातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रवास करणाऱ्या एसटी बसचा आज मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9:45 सुमारास कासा जव्हार मार्गावर कवडास येथील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या 14 प्रवासीमधील 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे अशी माहिती पुढे येत आहे। मंगळवारी म्हणजेच आज डहाणू आगारातून सकाळी 8 वाजता निघालेली ही बस प्रवासात असताना 9:45 सुमारास कवडास येथील तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली। या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत। चालक आणि वाहकांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बसमधून बाहेर काढले। तर परिसरातील नागरिकांनी देखील जखमींना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतीचा हात दिला। डहाणू आगारातून छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या या बसचा कासा जव्हार मार्गावर कवडास येथील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला। या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहे आणि बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते। यामधील 14 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। यामधील या 14 प्रवासीमधील लक्ष्मी ओझरे वय वर्ष 65 आणि शोभा मेंढगे वय वर्ष 65 हे 2 महिला प्रवासी गंभीर जखमी आहेत। मात्र सध्या लालपरी अर्थात सर्वसामान्यांची एसटी बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दिवसेंदिवस एसटीचे अपघात वाढतच आहे। अनेक ठिकाणी एसटीच्या झालेल्या अपघातांच्या बातम्या आता समोर येत आहेत, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एसटी बसच्या अपघातांमध्ये वाढ होण्यामागे अनेक कारणं असू शकतात। काही मुख्य कारणं म्हणजे चालकांकडून बेजबाबदारपणे वाहन चालविणे। अनेकदा एसटीचे चालक भरधाव वेगाने बस चालवतात, ज्यामुळे देखील अपघात घडतात। तसेच बसची देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव हे सुद्धा अपघाताचे मुख्य कारण आहे। तर काही वेळा बसची नियमित देखभाल न केल्यामुळे किंवा दुरुस्ती योग्य प्रकारे न केल्यामुळे अपघात होऊ शकतात। तसेच रस्त्यांची दुरवस्था यामुळे देखील अपघात घडत आहे। मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसच्या अपघाताची मुख्य कारणे शोधून काढणे आता आवश्यकच झालं आहे।